एकनाथ शिंदेंकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा. कोणतेही हेवी दावे ठेवू नका, सहकारी म्हणून काम करा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मतदार यादीवर बारकाईनं काम करा. एकनाथ शिंदेंच्या सूचना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप विरोधकांमधील बड्या नेत्यांना दारखोली करणार. नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये जोरदार इन्कमिंगची शक्यता. दिवाळी सुट्टीच्या हंगामातली गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं 130 आणि मध्य रेल्वेची 12 विशेष एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा. यापूर्वी 1000 पेक्षा अधिक फेऱ्यांचं नियोजन झालं असून आता आणखी 142 फेऱ्यांची भर पडणार. पुण्यातील 2 मुख्य भागांना जोडणारा पूल म्हणजेच बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू. गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोच्या कामामुळे बंद असल्यामुळे नागरिकांची होत होती गैरसोय. आजपासून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाहनांसाठी भिडे पूल सुरू. बीडमध्ये आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला. या प्राणघातक हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीर जखमी झाल्या असून एकीची प्रकृती चिंताजनक. शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरातली घटना. डोंबिवलीतील नांदिवली परिसरामध्ये मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हरचा एकमेकांवर चाकू हल्ला. 3 महिलांचा पगार न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद. चाकू हल्ल्यामध्ये दोघंही गंभीर जखमी. पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुफान राडा. भारतीय विद्यापीठ परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट.